हाय फॅमिली. तर आज मी क्लिनिकला गेले होते विक्रोळीमध्ये. तर माझा चष्मा बनवायसाठी. ते मला सांगा, जिथे आपण चष्मा बनवतो त्याला क्लिनिकच म्हणतात ना? मी तर क्लिनिकच म्हणते, पण आमच्या इथं बाबा आहे ना म्हातारा, तो मला त्रास देत होतो. म्हणतो क्लिनिक नाही बोलत. काय मग काय बोलतात कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही. तर माझा डबलचा नंबर आलेला आहे आणि डबलचा काच आहे. तर मी ते त्यांना म्हटलं मी की म्हणजे डे नाईटचा बनवा. तर त्यांनी सांगितलं 2200 रुपये लागतील. परत मग म्हटलं जाऊ दे, मग साधा बनवा. तर साधा 1200 रुपयाला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, डे नाईटचं चांगलं आहे की साधा चांगला आहे? तर मी गेले 2-3 वर्ष मी डे नाईटचाच वापरते. तर ह्यावेळेस जरा साधा टाकला आहे. तरी म्हटलं तुमची कमेंट काय आहे ती बघू, त्या हिशोबाने मग मी टाकते बनवायला. अजून तर टाकलं नाही, फक्त सांगितलं आहे. तुमची कमेंट आली की मला डे नाईटचा बनवू, म्हणजे चांगला आपल्या डोळ्यासाठी योग्य कोणता आहे, डे नाईटचा की साधा, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर त्या हिशोबाने मी बनवेन. तर हे सगळं झाल्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी जेव्हा माझा नंबर बघितला ना, चष्म्याचा नंबर, तर मला प्रश्नचिन्ह, तुम्ही कम्प्युटर वगैरे चालवता की काय, असं एकदमच बोलायला लागले. मी लगेच टेन्शनमध्ये. कारण की याआधी जिथे डॉक्टरकडे गेले ना डोळे चेक करण्यासाठी, तर त्यांनी पण मला प्रश्नचिन्ह केले. जेव्हा डोळे माझे सगळे चेक वगैरे केल्याच्यानंतर, तपासल्याच्यानंतर मला प्रश्नचिन्ह की तुम्ही डोळ्याचं कधी ऑपरेशन झालं का, कधी पडले होते का, असं प्रश्नचिन्ह. मी एकदमच त्या टायमाला तर मी एकदम टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये एकदम घाबरायला लागले. तर एवढे सवाल जवाब करायला लागले. तर मग मी त्यांना विचारलं, डॉक्टर काय झालं माझ्या डोळ्यांना, एवढं काय विचारता असं? तर डॉक्टर म्हटली काय नाही, तुम्हाला एकदमच म्हणजे डबलचा नंबर आलेला आहे म्हणून विचारतो. कारण की हा नंबर, म्हटलं काय झालं? तर ते म्हणतात की हा नंबर 40 वयाच्या नंतर, 45, 43, 44 असे वगैरे वयाच्या नंतर 40च्या पुढेच यायला लागतो. तुम्हाला लवकर आला हा नंबर, म्हणून विचारतो आम्ही कसा काय आला असं. मी खूप टेन्शनमध्ये एकदम. तर म्हणून मी सांगते, कोणीसुद्धा टेन्शन घेऊ नका, नाहीतर डबल टिबलचा नंबर लागेल डोळ्यांना. टेन्शन खूप घातिक आहे. तर मी गेले काही महिने खूपच 1-1.5 वर्ष मला मी डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्येच राहिले. त्यामुळंच माझा नंबर एवढा वाढला. आता माझ्या आईचं सतत, म्हणजे आईचं ऑपरेशन, ॲडमिट, वडील माझं ऑपरेशन झालं आहे, ॲडमिट. सतत मानसिक टेन्शन वगैरे घेऊन असं खूप जास्त टेन्शन, डिप्रेशनमध्ये राहून, आणि गेले काय दीड वर्ष रडणं पडणं, याच्यामुळे सगळं असं म्हणजे डोळ्यावरती तो ताण आला. म्हणजे आपल्याला त्रास होतो, कोणाला काही फरक पडत नाही. आपण कुणासाठी जरी आपण रडलो पडलो, जीवाच्या आटापिटा केल्या कुणासाठी, तरीसुद्धा त्या व्यक्तींना काय फरक पडत नाही, पण आपल्या जीवाला आपल्याला त्रास होतो. म्हणजे मी आईवडिलांचं नाही सांगत, इतर लोकांसाठी कधीच आपण रडतो पडतो, ते काय बोलू आता मी. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, नाहीतर माझ्यासारखा डबलचा टिबलचा नंबर लागू शकतो. तर हे असं वयाच्या आधीच डबल टिबलचा नंबर, वयाच्या आधीच सांधिवात, किती हाल आहेत माझे बाबा. त्यामुळे झाले, आता वय झालं माझं, आता काय करणार. 40च्या आधीच म्हातारी झाले मी तर स्वतःला सतत म्हातारीच बोलते, काय पण बोला. कारण की म्हातारे चांगले. मग आमच्या आजीला 100 वर्षाची होती, तुम्हाला सांगते, 100 वर्षाची झाल्यावर वारली, पण तिला चष्माच कधी लागला नाही. आणि एकदा तर मी अशी गावी गेले होते खूप वर्षापूर्वी, त्याला झाले 8 वर्ष झाले गावी गेलेले, आणि तिथे दळण करायचं होतं. तर दळण करायच्या वेळेस ना मला दिसेला, पण ती म्हणती हे बघ ना, दगड खडा सातू मला दाखवते, तिला चष्मा नाही आणि मला चष्मा असून मला ती. म्हणजे आमची आजी, कधी तिला हड्डे रोग नाही, कधी सांधिवात नाही, कधी कसं काय नाही, मस्त जोपर्यंत आता हे जगात नाही आहे ती पारली. म्हणजे आता काही महिनेच झाले ती पारली आजी. तर ती चांगली होती, वडिलांची आई. तर ती खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग, माझी आजी खूप स्ट्रॉंग. खूप एवढे वर्ष चष्मा नाही, सांधिवात नाही, कसलं दुखणं नाही, काय नाही ना. आम्ही बघा सतत आम्हाला औषध सतत. काय मला तर टेन्शन आलं आहे.
ह्या वयात मला डोळ्याने म्हातार परत काय होणार आहे. आताच मी अशी म्हातार परत. नको रे देवा, एवढं जीवन नको मला. एवढं जगायचं नाही. बस थोडंसं जीवन दे आणि वरती घे. आहे की नाही. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आहे की नाही.